नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल दिवसभर 2-3 घटनांनी राज्याला तसं चर्चाच सुरू ठेवण्यात या घटनांनी कारणीभूत ठरलं आहे. एक होती सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना गृह मंत्रालयाने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. तर तिकडं नाशिकला अशोक खरातला पुढं आणखी 3 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अशोक खरातच्या मंदिराच्या ट्रस्टचा एक सदस्य म्हणून असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, माजी महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना SITनं समन्स पाठवल्याचं पण वृत्त आहे. आता या चौकशीत काय निष्पन्न होतं, मग रुपाली चाकणकर याही सहआरोपी होतात की त्यातून सुखरूप सुटतात याकडे लक्ष असणारच आहे. तिकडं धाराशिवमध्ये गेल्या 4-5 दिवसापासून धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपच्या अध्यक्षा खुर्चीवर बसल्यानंतर आणि धाराशिव पंचायत समितीच्या सभापतीपदी सुकदम बसल्यानंतर पंचायत समितीच्या आवारातून जो राष्ट्रीय महामार्ग ते समता कॉलनीला जोडणारा सह्याद्री कॉर्नरपर्यंतचा जो सर्वे नंबर 145 मधील 12 मीटरचा रस्ता आहे तो बंद केल्यामुळं शहरात त्याची एकच चर्चा सुरू आहे. आता त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून प्रसंगी आंदोलन करण्याचं इशारा पण त्या निवेदनात दिला आहे. आता यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, पंचायत समितीच्या सभापती काय तोडगा काढतात याकडं धाराशिववासियांचं लक्ष असणार हे निश्चित. धाराशिव शहरातील समता कॉलनी ही एक फार जुनी कॉलनी आहे आणि या कॉलनीचा 30 वर्षापूर्वीपासून जिल्हाधिकारी कार्यालय, त्यावेळीची स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आजची स्टेट बँक ऑफ इंडिया, बसस्थानक, कोर्ट, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथे कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सर्वे नंबर 145 मधला 12 फुटी रोड त्यांना उपयोगी पडत होता. मात्र काय झालं कोणास ठाऊक, गेल्या 5-6 दिवसापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनं हा रस्ता बंद करून टाकला. तसं जागा हा जो रस्ता जातो ती जागा जिल्हा परिषदेच्याच मालकीची असल्याचं सांगितलं जातं. मात्र हे माहीत असूनही धाराशिव नगर परिषदेनं हा जो 12 फुटी रस्ता आहे या रस्त्यासाठी 1,30,00,000 रुपयाचं निविदा काढली आहे आणि ती निविदा मंजूरही झाल्याचं कळत आहे. कदाचित ह्या निविदेनुसार लवकरच ह्या रस्त्याचं काम सुरू होईल असं दिसताच जिल्हा परिषदेवर सत्तेत आलेल्या महायुतीच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील आणि पंचायत समितीच्या
पंचायत समितीच्या सभापती झालेल्या भाजपच्या सुखदम यांच्यात काही कदाचित अर्चना पाटील यांनी कदम यांना आदेशित करून हा रस्ता बंद करण्याचं आदेश दिल्याचं कदम यांनी पण सांगितलेलं आहे. आता हा रस्ता समता कॉलनी, तिच्या आसपासचा परिसर यांच्यासाठी कोर्ट, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि बसस्थानक आणि भाजी मंडई आदी महत्त्वाच्या ठिकाणांना जाण्यासाठी जवळचा मार्ग पडतो. नेमका हाच मार्ग बंद केल्यामुळं नागरिकांना सध्या वळसा घालून एकतर BNCच्या कार्यालयाच्या तिकडून किंवा इकडं श्री टॉकीजतून पुढं जाऊन स्टेडियमच्या बाजूनं त्यांना नगर परिषद, कोर्ट आदी ठिकाणी जावं लागतं आणि हा उगीच नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. तसं हा मार्ग 30-35 वर्षापासून सुरू आहे आणि त्याचा उपयोग नागरिक करत आलेले आहे. परंतु नेमकं आत्ताच काय कोणती माशी यात शिंकली आणि हा रस्ता बंद गेला आहे हे काही नागरिकांना कळेनासं झालं आहे. हा रस्त्यावर अडथळे निर्माण केलेले काढून टाकावेत आणि पूर्ववत रस्ता नागरिकांना वापरू द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक घाडगे आणि शहरातील शिवसैनिकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे आणि आमच्या या तक्रारीचा, निवेदनाचा लवकरात लवकर तुम्ही त्यातून मार्ग काढावा अशी विनंती जिल्हाधिकारी किरण पुजार यांना ते केली असून नसता आम्ही शिवसेना स्टाईल हा रस्ता परत खुला करू असंही शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. बघूया आता पुढं काय होतं. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 2023मध्ये ज्यावेळेस पहिलं उपोषण अंतरवली सराटी येथे सुरू केलं त्यावेळेस उपोषणाच्या स्थळी जमलेल्या मराठा बांधवांवर बेशूट लाठीमार करायला लावणारे तत्कालीन जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी त्यावेळेस वादग्रस्तच ठरले होते आणि त्यांनी हा दिलेला लाठीचार्जच्या आदेशामुळं त्यांना गृह विभागानं सक्तीच्या रजेवर पाठवलं. बरेच दिवस त्यांना पोस्टिंग पण देण्यात आलेली नव्हती. नंतर त्यांना सातारा येथे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि परवा सातारा येथे पण त्यांनी आपले रंग उधळले. सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यात सत्ता स्थापनासाठी तू मै रस्सीखेच होती. यात भाजपनं आपला डाव साधायसाठी मग कदाचित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगून सातारा जिल्ह्यातीलच असलेले मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील या 2 मंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या या निवडीत हस्तक्षेप करू देऊ नका. त्यांना आणि त्यांच्या समर्थक जिल्हा परिषद सदस्यांना सभागृहात येण्यापासून
येऊच देऊ नका असं सांगितलेलं असावं आणि त्या आपली आपली बुद्धी न चालवता UPSC क्रॅश करताना अभ्यासासाठी बुद्धी चालवली असेल, परंतु आपण एक जबाबदार अधिकारी आहोत आणि जबाबदारीनं सर्व काही परिस्थिती हाताळणं हे आपलं काम आहे. हेच विसरून जाऊन तुषार दोशींनी आपली हुशारी दाखवली. भाजप किंवा भाजप पक्ष सत्तेवर यावं यासाठी त्यांनी मग चक्क जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला धक्काबुक्की केली आणि दुसऱ्या मंत्र्यांनाही अटकाव केला. अशी माहिती लागलीच त्याच दिवशी मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. लागलीच दुसऱ्या आठवड्यात यावर विधान परिषद आणि विधानसभेतही पडसाद उमटली. विधान परिषदेच्या तालिका सभापती असलेल्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंनी तर तुषार दोशी यांच्या निलंबनाचाच आदेश दिलेला होता, परंतु उपसभापतींना तसे आदेश देता येत नाहीत. दिले तरी त्याचं पालन करायचं की नाही हे राज्य सरकार ठरवत असतं. त्यामुळं ही बाजू आपल्या अंगलट येते असं दिसतात. भाजपनं विधान परिषदेच्या सभापतीपद राम शिंदे यांना हा निर्णय राखून ठेवण्यास सांगितलं आणि मग यामुळं थंड भाषणात प्रकरण गुंडाळलं जाते का असं वाटत असताना काल शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं गृहमंत्र्यावर दबाव आणून किंवा त्यांना कारवाईस भागच पाडलं आणि तुषार दोशी या वादग्रस्त IPS अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आला आहे. आता सातारा जिल्हा परिषदेचा कारभार श्रीमती कुर्डूकर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 19व्या IPL स्पर्धेच्या हंगामातील दुसरा सामना पार पडला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात झाला. मुंबई इंडियन्स या संघाचं वानखेडे स्टेडियम हे होम ग्राउंड, त्यामुळं नेमकं काय होतं इतिहासाची परत मुंबई संघ पुनरावृत्ती करतो का इतिहासात नवीन आपला ठसा ठेवतो याकडंच सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष होतं. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या 80 धावाच्या जोरावर 221 धावा 20 षटकात केल्या होत्या. आता तसा हा मुंबईनं आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केलेला नव्हता आणि तशी त्यांच्यावर वेळ बनायला नव्हती, पण काल ती वेळ आली. नेमकं काल मग मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी कार्ल स्टन आणि रोहित शर्मा यांनी तब्बल 140 ते 50 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर मग सूर्यकुमार शर्मा फलंदाजीस आला. दुसऱ्या बाजूनं नौका असा सूर्यवंशी पण तिथं मैदानात होता. त्यानंही अर्धशतकाची खेळी केली आणि 20वं षटक सुरू झाल्याच मुंबई इंडियन्सनं हा सामना जिंकला. IPLच्या 5व्या मोसमाच्या पहिल्या सामन्यात म्हणजे त्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स
पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर पहिला सामना सततच पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सला तब्बल 12 वर्षांनी काल सामना जिंकता आला आहे. आता परवा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि काल मुंबई इंडियन्स हे 2 संघ जिंकलेले आहे. आज संध्याकाळी पण सामना होईल, त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. आज तुर्तास एवढंच. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.